बाहेर हॉटेलमध्ये किंवा असं रोड साईड गाड्यावर बघा नेहमी आपल्याला आलू टिक्की चाट खायला भेटतो. तोच आलू टिक्की चाट ना, म्हणजेच आलू टिक्की आज मी ना घरच्या घरी बनवली. अगदी कमी वेळामध्ये खूप सोप्या पद्धतीमध्ये बनली जाते. 2-4 साहित्यामध्येच ही कुरकुरीत गरमागरम आलू टिक्की तुम्ही बनवू शकता घरच्या घरी. तर हे बघू शकता, अगदी हॉटेलसारखी वाटते का नाही, एकदम मस्त वाटते. नक्की करून बघा. नाश्त्याला स्नॅक्सला असं तुम्हाला काही खाऊ वाटलं चटपटीत तर ही आलू टिक्की नक्की करून बघा. खूप भारी लागते खायला. आणि बटाटे हे तर आपल्या आवडीचाच पदार्थ आहे, त्यापासून अशी ही आलू टिक्की नक्की करून बघा. तर बघा मस्त झाली क्रिस्पी कुरकुरीत अशी ही गरमागरम आलू टिक्की. तर ह्याला लागणारं साहित्य, बनवायची कृती व्हिडिओमध्ये तुम्ही पूर्ण बघा. आवडली तर नक्की ट्राय करून बघा. सगळेजण आवडीने खातील. स्नॅक्स म्हणून, नाश्ता म्हणून खूप चांगली आहे. तर चला बघून घेऊया आपण ह्याला लागणारं साहित्य, बनवायची एक छोटीशी सिंपल रेसिपी. आजची रेसिपी आवडली तर लाईक करा. तर इकडे बघा मी 3 बटाटे ना शिजून घेतलेत मस्तपैकी. आता मी याची साल काढते. जरा आज स्नॅक्समध्ये ना मला चटपटीतच खाऊ वाटलं, त्यामुळे म्हणलं 2-3 बटाट्याची मस्त आलू टिक्की बनवते. आता हे सगळे साल काढून घेते बटाट्याचे आणि मग आपण ह्याला मॅश करायचे. हे असे 3च बटाटे घेतलेत, जास्त क्वांटिटीमध्ये पण तुम्ही करू शकता. आता याला कुस्करून घेते. आता कुस्करून घेतलेत बघा बटाटे. आता याच्यामध्ये मी थोडंसं साहित्य टाकते. सिंपल आहे आपलं रोजचं साहित्य. तर सर्वप्रथम मी इकडं बारीक चिरलेला कांदा टाकून घेते. आलू टिक्की बनवायला का असं विशेष साहित्य लागत नाही म्हणजे जास्त करून. तर बारीक चिरलेला कांदा इथं मी टाकून घेतलेला आहे, पाहू शकता. थोड्याशा 2-4 मिरच्या टाकून घ्यायचे तिखटपणा येण्यासाठी. 1-2च मिरच्या टाकल्या तरी हरकत नाही, बारीक तुकडे करून. आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली. इकडे मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे भरपूर सारी. त्यानंतर आपण इथे टाकणार आहोत थोडीशी हळद, थोडा धना पावडर, चवीनुसार मीठ टाकायचं. अगदी किंचित थोडंसं लाल तिखट टाकायचं, मस्त रंग येतो मग आलू टिक्कीला. आणि थोडीशी हळद जरा जास्त पडली, थोडी कमी टाका. आणि चवीनुसार मीठ टाकायचं. आणि आपल्या आलू टिक्कीला ना छानपैकी असा क्रिस्पीपणा, कुरकुरीतपणा येण्यासाठी इकडे मी 2 चमचे ना कॉर्नफ्लॉवर टाकते आणि 2 चमचे ना तांदळाचं पीठ इकडे मी वापरते. तुम्ही फक्त कॉर्नफ्लॉवर पण टाकू शकता किंवा फक्त तांदळाचं पीठ पण टाकू शकता. आणि हे दोन्ही नसले तर पोह्याचं पावडर बनवायचं मिक्सरमध्ये आणि ते टाकायचं 2-2.5 चमचे. आणि याला मस्त चटपटीत स्वाद येण्यासाठी ना इकडे मी अर्धा लिंबूचा रस टाकते. खूप छान असा चटपटीत स्वाद येतो. तुम्ही चाट मसाला टाकू शकता, थोडा आमचूर पावडर पण टाकू शकता. तर मस्त याने चटपटीत स्वाद येतो. कॉर्नफ्लॉवर आणि तांदळाचं पीठ असल्यामुळं छान अशी कुरकुरीत बनती आलू टिक्की. पोहे असतात बघा, त्याचंसुद्धा थोडंसं पावडर मिक्सरमध्ये करून तुम्ही वापरू शकता. आता हे सगळं साहित्य जरा व्यवस्थित मिक्स करून मग हाताने चांगलं हे पीठ मळून घेते. हे तांदळाचं पीठ आणि कॉर्नफ्लॉवर टाकून घेतलेलं आहे. आणि आता चांगलं ह्याचं पीठ मळून घ्यायचं. बटाटे सगळे असे मॅश करून घ्यायचं. हलक्या हाताने सगळं हे पीठ तयार होतं. अजिबात पाणी वगैरे टाकायची आवश्यकता नाही लागत ह्याला, हे एकजीव होऊन जातं. आता स्वच्छ हात धुवून घेते. हे पीठ आपलं टिक्कीचं तयार झालं आहे. आता इकडे मी हात वगैरे स्वच्छ धुवून घेतले. आता याच्यात छोट्या छोट्या किंवा तुम्हाला जसे आवडतील लहान मोठ्या ह्याच्या आलू टिक्की बनवायच्या. हे बघा असं गोल आकार द्यायचा, तळ हातावर असं याला गोल आकार फिरून घ्यायचं आणि याला असं टिक्कीचा आकार द्यायचा. हे पाहू शकता. मस्तपैकी अशा ह्या आलू टिक्की अशा पद्धतीने बनवायच्या. जाडसर बनवू शकता किंवा पातळ बनवू शकता, पण बहुतेक जाडच असतात आलू टिक्की. तसं मीडियमच साईज ठेवा. खूप साऱ्या बनल्या जातात. मी सुरुवातीच्या जरा 4-5 करून घेतल्यात, पाहू शकता. मस्त झाल्यात का नाही आलू टिक्की. स्लो गॅसवर गरमागरम तेलमध्ये ना ह्याला चांगलं खरपूस भाजून घ्यायचं. दोन्हीकडून छानपैकी गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत ना ह्याला फ्राय करा. आलू टिक्कीचा रंग ना असा एकदम डार्क चॉकलेटी आला पाहिजे ना, त्यावेळेस ती आलू टिक्की म्हणून आपल्याला ती वाटती पण खाता वेळेस. त्याला चांगलं असं खरपूस भाजून घ्यायचं स्लो गॅसवर आणि मग पलटी करायचं. तर तुम्हाला मी दाखवते बघा. असा रंग चढला ना, इतका रंग असं चढून द्यायचा. बघा वाटते का नाही परफेक्ट अशी आलू टिक्की. मस्त सुंदर रंग आला आहे बघा, चॉकलेटी. बस एवढा रंग येईपर्यंत त्याला फ्राय करायचा. मग खालची साईड जास्त तुम्ही फ्राय नाही केली तरी चालेल, पण वरून चांगली क्रिस्पी करून घ्या. बस आता हे दोन्ही साईडून असं कडक होईपर्यंत फ्राय करायचं. ह्याला मी शॅलो फ्राय करते, तुम्ही याला डीप फ्राय पण करू शकता.
खालून निसटेपर्यंत अजिबात पलटी नाही करायची जास्त, नाही तर चिटकलेल्या असतात ते. आता दोन्ही बाजूनी व्यवस्थित कडक झालेले आहेत. पलटी करून घेते आणि काढून घ्यायचं. हे बघा, ही आपली गरमागरम कुरकुरीत अशी ही आलू टिक्की, चटपटी स्पायसी अशी मस्त लागते खायला. असं टिश्यू पेपरवर काढायचं म्हणजे एक्स्ट्रा ऑइल सगळं निघून जातं. परफेक्ट झाल्यात बघा, मस्त वाटतात का नाही अशा गरमागरम आलू टिक्की घरच्या घरी बनवायच्या. आता 1-2 राहिल्यात बघा, त्यासुद्धा मी सेम प्रोसेसनी फ्राय करून घेते. मग गरमागरम प्लेटमध्ये सर्व करूया. ह्यालासुद्धा आता मी फ्राय करून घेतलं आहे. आणि इकडे बघा आपली घरच्या घरी अशी हॉटेलसारखी आलू टिक्की तयार झाली. तुम्ही रंग पाहू शकता बघा, रंग किती सुरेख असा लाल भडक आला आहे का नाही. हे असं सुद्धा आलटीपलटी करून ठेवू शकता. मस्त वाटतात, एकदम चटपटीत आहे, क्रिस्पी आहे, कुरकुरीत लागते आतमधून. आणि ना ह्याच्यासोबत ना तुम्ही दही वगैरे अशी शेव वगैरे टाकून खाल्ली ना, म्हणजे डाळिंबाची दाणं वगैरे, म्हणजे एकदम आलू टिक्की चाट पण तो तयार होतो. आणि किंवा नॉर्मल पण असं खाऊ शकता. तर तुम्ही पाहू शकता याचा वरचा कडकपणा किती छान तयार झाला आहे. हे असं केचप घ्यायचं किंवा चहासोबत तुम्ही याला खाऊ शकता. थंडगारवरून दही वगैरे सर्व करून सुद्धा आलू टिक्की चाट तयार होतो. हा नक्की करून बघा. खूप सोप्या पद्धतीने दाखवल्या, काही झंझट नाही. फक्त 2-3 बटाट्यापासूनच ही आलू टिक्की तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. कशी वाटली? लहान मुलांना तुम्ही टिफिनमध्ये देऊ शकता. कोणी पाहुणे गेस्ट वगैरे आले तर त्यांना छानपैकी असं स्नॅक्स म्हणून सुद्धा चहासोबत देऊ शकता. तर घरच्या घरी तुम्ही ही आलू टिक्की चाट नक्की करून बघा. जर खायची इच्छा झाली आलू टिक्की चाट तर हा नक्की बना. खूप भारी वाटतो खायला, मस्त वाटतो. आणि याच्यामध्ये लिंबूचा रस असल्यामुळं ना चटपटी स्वाद लागतो. तर कशी वाटली तुम्हाला? आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा अशीच रेसिपी बघण्यासाठी. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. स्वस्त राहा.